त्यांचे सरपंच अजय कळकुटकर आणि त्याचे संपूर्ण पंचायत मंडळ यांचे अभिनंदन करतो, कारण त्यांनी 2 प्रोजेक्टांचे आज हांगासर उद्घाटन केले. एक गांवच्या भुरग्यांक लागून आसा, हांगासरले जे भुरगे आसात, विद्यार्थी आसात, हांगासरले जे सिनियर सिटीजन आसात तांकां एक सोय म्हणून हांगा वाचनालयाची सुरवात केली. आणि दुसरे आमच्यो महिला भगिनी, कारण आमी सदांच म्हणटात की महिलांक सक्षम करपाक जाय, आणि त्यामुळे आमी केवळ बऱ्याचदा उलयतात भाशणांनी, पण खऱ्या अर्थान अजय कळकुटकर आणि त्याच्या पंचायत मंडळान एक बरें डिसिजन घेतलें. आणि खऱ्या अर्थान ह्या भागांतल्या सगळ्यो भगिनी ज्यो आसात तांकां लागून तेंच्यांनी जे कितें घरां करतात ते विकपाक लागून एक ठिकाण हांगासर तेंच्यांनी उपलब्ध करून दिलें. आणि ताका लागून हांव अजय कळकुटकर आनी संपूर्ण पंचायत मंडळाचें अभिनंदन करता. आणि हे करता आसतना तांच्या भितर महिला ज्यो आसात ताका युवती इन्चार्ज जाल्ली पार्सेकर ती उलयली, बाकीच्यो बरेच महिला जे प्रोत्साहन दितात एकमेकांक महिला ते हांगासर आसात. आणि हे सगळें करतना सगळ्या महिलांक एकत्रीत करप, आणि हे एकत्रीत करता आसतना तांकां विविध माध्यमांतल्यान सरकाराच्यो येवजण्यो मेळोवन दिवप, कारण कोण तरी इनिशिएटीव घेवचो पडटा. आणि बऱ्याचदा आमी पळयतात की एखादे वेगवेगळे ग्रूप जर एखादो क्लब जर आसत जाल्यार त्या क्लबाची मिटींग म्हयन्यान जर जाली जाल्यार केन्नाच म्हयन्यान बरोबर जायना.
पण महिला भगिनींची एखादे जर त्यांनी मनात ठरवले सरकार ग्रुप असत बाकीचे ग्रुप असत या ग्रुपाची बरोबर त्या डेटीची मिटिंग कशी करप आणि कमीत कमी खर्चान कशी करप हे जर कोणाकडल्यान शिकूंक जाय जाल्यार ते महिलांकडे बऱ्याचदा पळयता बरेचशे ग्रुप असतात ह्या वेळार म्हज्या घरात जाल्यार मागीर दुसऱ्या तुज्या वेळार करप ज्याच्या घरात करप तेणे मागीर चाचो खर्च तेणे करप म्हणजे बाकीच्यांचो खर्च येना आणि तातूंतले रिलेशन जे आसा ते बरें उरता आणि ज्या तरेन तो हिशोब दवरप किंवा बाकीचे मिनिट्स बरोवप जे आसा ते परफेक्शन जर कोणा कडल्यान शिकूंक जाय जाल्यार ते आमी महिलां कडल्यान शिकूंक जाय आणि म्हणून एक खूब बरें दिसलें कारण म्हाका दिसता अजयाचें उदाहरण सगळ्या ग्रामपंचायतींतल्या सरपंच आसत म्युन्सिपालिटींतले चेअरमॅन आसत तेंच्यांनी धरूंक जाय आणि महिलांक प्रोत्साहन दिवपाक लागून प्रत्येक भागांत कारण आमी म्हणटात महिलांनी हे गोश्टी करपाक जाय ते करपाक जाय आमी तोंडान जेन्ना सांगतात ताका एकमेव ठिकाण जाय त्या ठिकाणान तांकां ते विकपाक मेळूंक जाय एखादी गोश्ट जर तेंच्यांनी केलें बरेच आयटम आमी पळयले सकयल हे आयटम जर सद्या वोकल फॉर लोकल आमी म्हणटात त्या पद्दतीन जर ते केले आसत आणि त्याचे मार्केटिंग जर त्या गांवा भितर जर केलें आसत जाल्यार ताचो फायदो ते पयशे गांवांत उरतात तेजे खर्च जो आसा तो हांगाच लोक करतात आनी तो परत बाकी कडेन खर्च करपाक इकॉनॉमी जी आसा ती गांवांतल्या गांवांतूच उरता आणि त्या लागून ते करतले आसत जाल्यार तांकां एक कोणे तरी मदत करपाची गरज आसा ती कश्ट करपाक प्रॉब्लम आसना तांकां ती कश्ट करतात सगळें करतात पूण केल्लो पदार्थ जो आसा तो विकपाक एक ठिकाण जाय जर सरपंचान आपल्या भाशणात उलयताना उलयले ते की तांच्यांनी म्हणलें की एक शेड सांगिल्ली पण म्हाका दिसता शेडी पेक्षा हे बरें आसा दुकान की ज्या पद्दतीन ते विकपाक मेळपाक शकता तेचें उदाहरण म्हणलें आशिल्लें की फाटल्यान तांकां एक गुदांव हाडून दितली आणि त्यामुळे हे एखादे जर केलें आसत जाल्यार म्हाका दिसता ताचो डायरेक्ट आनी इनडायरेक्ट फायदो जो आसा तो गांवच्या इकॉनॉमीचेर जाता आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीचें जें स्वप्न आसा विकसीत भारत 2047 भारत देश हो जगातली नंबर 1 ताकद 2047 पर्यंत जावपाक जाय हें विजन तेंचें आसा आणि हे विजन जर तेंचे आमकां साकार करपाचें आसत जाल्यार प्रत्येक गांव आसत प्रत्येक घर आसत हें सक्षम जावचें पडटलें स्वताच्या पांयाचेर उबें रावचें पडटलें आणि त्यामुळे ते जर उबे रावतले आसत जाल्यार तांकां मदत करप गरजेचें आसा आणि विविध माध्यमांतल्यान कारण एखाद्या सरकाराच्यो वेगवेगळ्यो स्किमी ज्यो आसा ह्या स्किमीच्या माध्यमांतल्यान जेका जी स्कीम फावा जाता त्या मनशाक ती दिवपाचें काम करपाक जाय आणि ह्या भागांतली पंचायत मंडळ जे आसा कारण अजय तळवणकर बिनधास्तपणे ज्या तरेन उलयताले कारण एखादो मनीस मना बसून जेन्ना काम करता तेन्ना ताका उलोवपाक पेपर लागना ताणें बरोवनूय कांय घेवना पण बिनधास्तपणे तो ह्या गावाच्या विकासा संदर्भात उलयतालो ह्या गावातल्या डेव्हलपमेंट आसत ह्या गावातल्या महिलांच्या संदर्भात उलयतालो कारण ताका एक तळमळ आसा आणि त्यामुळे ह्या भागा भितर कारण सरकाराचो जो एक कर्मचारी शेनवार आनी आयतार तरी पंचायतीन येता आणि त्याने येवन हांगाल्या वेगवेगळ्यो स्किमी ज्यो आसा त्यो स्किमी लोकांक पावले काय ना हे पळोवपाची गरज आसा पावून आसत तर ताका ते मेळोवन घेवपाक जाय आणि त्यामुळे ताका हें करता आसतना तांच्यांनी सरपंचाचें लक्ष जर तेंचेर सारकें आसत जाल्यार म्हाका दिसता ते वेवस्थीतपणे काम करतात कारण एखादो जर येना आसत आणि ते बूक घरा वचून वाचप आनी परत दुसरे दीस दुसरे बूक घेवप अभ्यास करूनय ते बूक वाचप तातूंतल्यान नॉलेज आपली वाडटा बूक वाचन करतकच ती नॉलेज वाडटा आणि मोबायलाचेर आमी जास्त इन्फॉर्मेशन आमकां मेळटा फास्ट पूण आमी तेचेर तकलेक ताण दिना आणि त्यामुळे ह्या माध्यमांतल्यान तांच्यांनी जें सांगिल्लें आसा की हाचो रूम जो आसा लायब्ररीचो रूम म्हणजे नवीन बिल्डींग बांदे पर्यंत सरकाराचे तांकां पयशे मेळ्ळे सेंट्रलांतले पयशे स्किमी तांकां फावो जाल्या पण ती जाय पर्यंत त्या धाकट्या भागाच्या रुमा भितर जेन्ना ती पंचायतीची लायब्ररी चलतली गांवची त्या वेळाचेर त्या लायब्ररीतले ऑप्शन तांच्यांनी म्हणलें की हांगा आपण कितें तरी वेवस्था ह्या हॉला भितर करपाक शकता जेणे करून एखाद्याक पेपर वाचपाक जाय आसत एखाद्याक बूक घेवन तें वाचपाक जाय आसत जाल्यार तेणें त्या बूक हांगा वाचप हांगासले जे स्कुलां आसात त्या दोनूय स्कुलांक इन्फॉर्मेशन दिवप की आमची लायब्ररी सुरू केल्या आमी त्यामुळे भुरग्यांक तुमी रिक्वेस्ट करा की ते लायब्ररीन येवन बसात थंय वाचन करात जेणे करून तेची नॉलेज वाडपाक शकतली आमी आज पळयतात की बऱ्याचदा पयलींचे जे शिकिल्ले आसात तांकां पाडे सगळे पाड जाताले आज कॅल्क्युलेटर आयल्या कारणान आमी ते आपले तकलेक ताण दिना आनी त्यामुळे त्या भुरग्यांक ते पाडे पाड जायना आनी जे पर्यंत पाडे पाड जायना तो पर्यंत तेचें गणीत फुडें वचना आणि म्हणून आज आमी जर पळयलें आसत जाल्यार गोंया भितर आमी म्हणटात की खूब शिक्षण शिकतात पूण बऱ्याचदा नोकरी मेळना म्हाका दिसता आज जर आमी पळयलें आसत जाल्यार टिचींग क्षेत्रांत म्हणजे ज्या क्षेत्रा भितर शिक्षण क्षेत्रा भितर
बऱ्या तरेचो इंग्लीश टिचर आसत किंवा बऱ्या तरेचो मॅथमॅटिक्स टिचर आसत जाल्यार कोणाचोच फावर न घेता तो भुरगो एखाद्या बऱ्या शाळेंत ताका नोकरी मेळपाक शकता. कारण बरेच अश्यो अजुनूय खाली आसा की ज्या भागा भितर तांकां फावा तो भुरगो मेळना. आनी खंयचीच शाळा एखादो कॅपेबल जर टिचर आसत जाल्यार तो टिचर सोडून फावराचो टिचर केन्ना केला. आनी त्यामुळे ह्या हातूंतल्यान हाचेर इम्पॉर्टंट म्हणजे एखादें तें शिक्षण घेता आसतना मॅथमॅटिक्सान जर हुशार भुरगो आसत, इंग्लिशीन जर बरो हुशार भुरगो आसत जाल्यार ताका जॉब रावतात टिचींग क्षेत्रा भितर. आनी आज आमी पळयलें कितले जरी कंप्युटर युग व्हडले जरी वेगवेगळे भानगडी आयल्यो आसत जाल्यार टिचींग क्षेत्रा भितर ते भुरग्यांक टिचर शिकोवपी हो जायच पडटा. त्याची वॅकन्सी खंय वचना, ती आसता. एक टिचर रिटायर जालो की दुसरो टिचर येता. आनी त्यामुळे ह्या वेगवेगळ्या माध्यमांतल्यान आनी हे जर फुडें व्हरतलो आसत जाल्यार तांची वाचन जें आसा तें बरें जावचें. आनी त्यामुळे वाचन जर आसूं जाय जाल्यार अशा पद्दतीचे गांवा भितर अवेरनेस जें आसा ह्या भागांतलें हें जावपाची गरज आसा. आनी म्हणून अजय आनी ताचा संपूर्ण पंचायत मंडळ हांच्यांनी एक बरें डिसिजन घेतलें की हांचे यूथ जे आसा ह्या युवाक एट्रॅक्ट करणारी विविध माध्यमांतल्यान, कारण लायब्ररी जाली आनी फाल्यां सांगली म्हणून तातूंतल्यान भुरगे येवपाक सुरू जावचे ना. घटकांबरोबर घेऊन पुढे वयता असताना आज गेली 2.5 वर्सां हे मंडळ बऱ्यापैकी गावा खातीर काम करता. तेचोच एक भाग म्हणून आज या पंचायतीच्या मार्फत ज्या म्हणजे वाचनालय, लायब्ररी आणि त्याचबरोबर आमच्यो महिला भगिनी ज्यो आसात त्या महिला भगिनींक खंय तरी एक स्वताचो जागो आसचो, धंदो बऱ्यापैकी करतात पण तांकां खंय तरी एका थंय येवन बसपाक आनी केल्लो माल विकपाक एक जागो नसलो अशें तेंचे खातीर एक हांव म्हणिना बारीक, कदाचित मोठे म्हणटात, कारण पयलीं काय कितें नसलें आज ते सुद्दां एक बऱ्यापैकी सोय. आणि ह्या दोनूय गोष्टींचं उद्घाटन करच्या खातीर आज आमच्या बरोबर व्यासपीठाचेर आमचे गोंय राज्याचे भारतीय जनता पक्षाचे आदले धडाडीचे एक गोवा प्रदेशाचे अध्यक्ष ज्यांनी या गोंयांत भारतीय जनता पार्टी कानाकोपऱ्यात पावयली आणि हे करता करता 2022 बऱ्यापैकी 40 ते 20 निवडूनही येयले हाडले असे. आणि त्याचबरोबर आज ते राज्यसभेचे खासदारय म्हणून आसात असे. म्हणूनच आज अभिमानान सांगायचे दिसता की पारसे गाव एकदम ल्हान गाव, फक्त 7 मेंबर, पण ह्या गावा खातीर ते ज्या पद्धतीन काम करतात. आमच्या सरपंचान म्हणले की देशात आणि गोंयांत म्हणजे भारतीय जनता पक्षाचो सरकार आहा, डबल इंजिन सरकार, आणि ह्या डबल इंजिन सरकाराचो आपल्या गावा खातीर कसो वेगवेगळ्या पद्धतीन फायदो करून घेवचो हो ते त्यांनी उलोवंक न्हय, प्रत्यक्ष कृतीन करून दाखयल्लो. हांव तांकां शुभेच्छा दिता आसतना तांचे कडेन मागता, ह्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी या देशाच्या वेगवेगळ्या घटकां खातीर प्रामुख्यान आज जर आमी पळयलें तर महिला, युवा, किसान आणि गरीब कल्याण हे 4 घटकां खातीर तेंच्यो ज्यो अडचणी जाणून घेवन ज्या पद्धतीन वेगवेगळ्यो योजना राबयतात अशें न्हय, त्यो योजना प्रत्येक राज्यांतले आमचे जे नेते जे आसात हे नेत्यांचे प्रयत्न असतात, प्रामाणिक प्रयत्न असतात की ते योजना गावागावातल्या प्रत्येक घरापर्यंत पावपाची. आयची आमचे ज्यो भगिनी आहात ते जर आमी जर पळयले जाल्यार खूपच ऍक्टिव्ह जाल्ले. आदी सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजे कितें तरी ग्रुप तयार जातालो, कोफर नावाची कितें तरी करताले, त्या कोपरीन दर म्हयन्याक कितें 100 रुपये किंवा 50 रुपये येता शक्ती म्हणटा तशें भरताले आणि खंय तरी तो ग्रुप जो आसा हो चलयता. आज ते दीस रावूंक ना. आज वेगवेगळ्या योजनेच्या अंतर्गत हांव सगळें सांगना, कारण आदरणीय खासदार या गोंया राज्यांत ज्यो गोष्टी आमच्या महिला खातीर आसात, नागरिकां खातीर आहात, त्याचबरोबर ते खासदार आसल्या कारणान केंद्र सरकारच्यो वेगवेगळ्यो योजना ज्यो ज्यो आसात तुमच्या खातीर आहात त्याची माहिती तुमकां ते दितले. आज खूप खुशी भोगता की आज आम्ही आमच्या गावा खातीर लायब्ररीचे उद्घाटन करता. आता ही लायब्ररीचे उद्घाटन म्हटल्यार खरें म्हणशीत जाल्यार लोकांक एक क्वेश्चन मार्क तयार जाता. कित्याक आज प्रत्येकाच्या हातीन भुरग्यांच्या हातीन मोबायल आसा आणि मोबायल म्हणजे तांकां सगळें जग दिसता. पूण आमी तसो विचार करिना. आमकां खबर आसा मोबायलाचो जग हो काही क्षणीक आसा, पूण आमी जर लायब्ररी उगडली, जर लोकांक वाचनाची संवय लायली जाल्यार तेजो परिणाम आमच्या समज युथाचेर असो किंवा सगळ्या जनतेचेर
बऱ्या प्रमाणात जातलो ही अपेक्षा धरूनच आम्ही ही लायब्ररीचे प्रयत्न केले. ही लायब्ररी ह्याच्या पहिली गावात खूप वर्ष असली, ही लायब्ररी चालूही असली, पण काही मध्यस्थी ती लायब्ररी नसली पंचायतीत. पण गोवा सरकारच्या एका स्किमीच्या अंडर आर्ट अँड कल्चर आमच्या गावात एक लायब्ररी चाला, कोणतरी भायला एक आपल्या संस्थेच्या अंडर ती चाला. पण ती लायब्ररी जशी चलपाक जाय तशी चलना हे आमच्या पंचायतीच्या लक्षात येयले आणि ती लायब्ररी असा म्हणून आमच्या पंचायती लायब्ररी मेळना. म्हणून आम्ही योग्य संस्कार योग्य पेपर वर्क करून आम्ही आर्ट अँड कल्चरच्या निदर्शनात हाडून दिली. जी तुमची स्कीम असा ती आमच्या गावामध्ये योग्य पद्धतीत वापरली वचना तेन्ना आमकां आर्ट अँड कल्चरान सांगले की ना हे तुमचे आमकां मान्य आसा, तुमचे स्वप्न आमी पुरय करतले, त्याच्या खातीर ती लायब्ररीचे परमिशन आमी तुमकां दिवपाक बांधिलके आसा. आणि तो पेपर वर्क चालू करीत असताना आमच्या आमकां ऑफिसर आसलो आमचो पालयेचो, तेणी आमच्या हे लक्षात हाडून दिले की ही लायब्ररी तुमकां आपण दितात, पूण तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटाची एक स्कीम आसा ज्या स्किमी सकयल तुमकां 40 लाख रुपया मेळटले जर तुम्ही 100 स्क्वेअर मीटर जागा जर आमकां दितात जाल्यार. आम्ही त्या जागे खातीर प्रयत्न केले, आमकां ते जागा अवेलेबल ना जाली. तरी असताना आम्ही सेकंड फेजीचेर उरले, कारण जर आमची लायब्ररी आसा ती रिन्युएशन करपाक 20 लाख रुपया मेरेन ते आमकां दिवपाची तेंचे स्कीम आसा. आम्ही तेचोय प्रोसिजर चालू केलो आणि एकाच विकान आमकां, कारण हे डबल इंजिन सरकार चलता हे आमकांय खबर आसली, म्हणून आमची मागणी ही सदीच सेंटराकडे असता आणि गोवाकडे असता. आणि अशेंच आमचे बाकी सत्य ठरले आणि आमकां दोनूय लायब्ररी पास जाले. आम्ही हळूहळू सेकंड लायब्ररी जी आसा ती गोवा आर्ट अँड कल्चरान आमकां लायब्ररी दिल्या. तितून आमकां वर्साक 1 लाख रुपया ग्रँट आणि 2 जॉब क्रिएट जातले हे आमकां मेळटले. आणि आम्ही हे जे रिन्युएशन काम आसा ते नक्कीच आम्ही आनीक खंय तरी जागा बघून ही बऱ्यांतली बरी लायब्ररी आमच्या गांवांत कशी जातली हेचो आम्ही नक्कीच प्रयत्न करतले. इतलीच लायब्ररी घालून आम्ही वगैरे भाशणां खूप जाल्या ते खासदार लोकलाक मातशे पंचायतीचे आनी स्पेसिफीक अशें कलाकाराचे कित्याक आमकां 9 पंचायती पडटात मंडळ आसता, पूण 9 पंचायत सरपंचाक पळयत जाल्यार व्हडो गांवां खातीर काम करता ह्यो तुमचो सरपंच तेका कित्याक रिजन हांव उलोवपाक आनी हें करपाक भाशण करपाक सांगना. हांव प्रत्येक 3 वर्सां जालीं हांव बारीक नोटीस करता तेका लोकांक खातीर गांवां खातीर कितें करपाक जाय जाल्यार तो खंयच्याय ऑफिसान केन्नाय वयता. म्हाज्या कडल्यान कितलेशेच फावटी येवन तो गांवाचे प्रॉब्लम सांगता, कितें कितें इश्यूज सांगता आनी ते सॉल्व करपाचे प्रयत्न करतात. आनी आयज तेणी खरेंच एक बरें काम केलां, कित्याक तेणी लायब्ररी गांवांत प्रत्येक गांवांत लायब्ररी खरीच गरजेची. आयज भुरगे आमचे मोबायल जावं नाजाल्यार इतर गोश्टी नाजाल्ल्या मार्गार जाल्लेले आसात. आनी आयज खंय तरी शिक्षण हे इम्पॉर्टंट जाल्यार ते डायवर्ट जाता. आनी लायब्ररी असल्या कारणान भुरग्यांक स्कुलाच्या भुरग्यांकूय शिकोवंक मेळटा. ज्येश्ठ नागरिकांक तांकां पेपर वाचपाक नाजाल्यार बाकीचे कोण कॉलेजीन भुरगे वयतात वा वाचन करपाक जाय नाजाल्यार पुस्तक वाचपा खातीर आमकां लायब्ररी त्यांनी अवेलेबल करून दिले. आनी त्याच प्रमाणे एक म्हणजे पंचायत आपल्या गांवा खातीर आपल्या लोकां खातीर कितें कितें करूं शकता तें तेणी आयज सिद्ध करून दाखयलां. खरें कौतूक कित्याक म्हणटा लायब्ररीचें, आमी सँक्शन आनी 3 पंचायती मांद्रे मतदारसंघात ऑलरेडी आर्ट अँड कल्चरल सँक्शन करून दवरल्या. पूण एकूय कोण वचून पर्सनली अशें धांवन धांवन करून तो लायब्ररी ओपन करून पावलो ना. तो पयलो सरपंच जालो तेणी धांवपळ स्वता करून हाडून लायब्ररी हांगासर इनॉग्रेट केल्या. सो कॉंग्रेच्युलेशन्स टू द महिलां खातीर तुमी पळयता आसले मांद्रे मतदारसंघात आमी कितलेशेच कार्यक्रम महिलां खातीर करतात जे जेणे करून जे म्हाजे सदांच एकूच विचार आसलो की स्वताचे हिंदीचेर स्वताच्या कळाचेर महिलांनी उबी रावपाची गरज आहा. आनी स्वताचे सोर्स ऑफ इन्कम म्हणजे कितें म्हयन्याक तुमच्या खर्चाचे पयशे तुमी कमोवपाक शिकपाक जाय हें हांव डे वनाचेर सांगता. आनी त्या प्रमाणे आमी प्रयत्न करतात उदरगत संस्थे अंडर महिलांक कितें ना कितें प्रमोट करपा खातीर. पूण सायड बाय सायड एक बरें दिसता महिलांची टीम जे विवो अंडर चलता ती सगळी जाणां कामूय महिलां खातीर गांवांनी घराघरांनी करता. आनी हे करता आसतना हेतून कशें आहा हेतून राजकारण बी कांय आसना. पूण जेन्ना महिलां खातीर सपोर्ट करता तेन्ना खरीच तुमचें कार्य पळोवन खरेंच बरें दिसता आनी तुमचें कौतूक करीशें दिसता. कित्याक तुमचें कित्याक सांगता अभिमान दिसता जेन्ना व्हडले प्रोग्राम जाता तेन्ना की आमची मॅडम स्नेहा नायक
हे जेन्ना आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर सुद्धा केन्ना व्हडल्या व्हडल्या फंक्शनाक तेंचे नाव घेतात आणि लखपती दिदी आमच्या ऑनरेबल प्रायम मिनिस्टर जी स्कीम इम्प्लिमेंट केली त्या प्रमाणे तांकां लखपती दिदी म्हणून आमच्या गोंयच्यान तिका नॉमिनेट केल्या आनी ती आख्या आख्या वर्ल्डाक भोंवताय. म्हणजे गांवचे पेडणे गांवची महिला जर हे करू शकता जाल्यार म्हाका दिसता बाकीची पेडण्याची महिला सगळे करू शकता. म्हणजे प्रत्येक आमी एक लेसन घेवची गरज आहा.